नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटकमध्ये धर्म प्रचार प्रसारामध्ये अग्रेसर असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शरणी नंदा बापूसो एलाच यांच्या घरी बसवपूजा करण्यात आली. यावेळी अल्लमप्रभू योगपीठाचे पीठाध्यक्ष बसवकुमार स्वामीजी यांच्या उपस्थितीत बसवपूजा, मंत्रपठण, ध्यान आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पाद्यपूजनानंतर स्वामीजींनी प्रवचन केले. प्रवचनात वचन साहित्य व लिंगायत धर्माचे महत्त्व यासह श्रावण महिन्यानिमित्त बसवज्योतीचे महत्त्व सांगितले. प्रवचनानंतर उपस्थित शरणी यांनी एलाच कुटुंबियांच्यावर पुष्पवृष्टी करून औक्षण केले. आलमगिरी येथे गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी होणाऱ्या लिंगायत गण मेळाव्यात एलाच कुटुंबियांचे महत्त्वाचे योगदान असते. यावेळी शरणी नंदा बापूसो एलाच म्हणाल्या की श्रावण महिन्यात घरोघरी बसवज्योतीचे स्वागत करून पूजन करावे, तर मंत्रपठण केल्याने सकारात्मक विचाराने मंत्रमय होते. गुरु लिंग जंगम यांना खूप महत्त्व असून लिंगायत धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. 850 वर्षापूर्वी लावलेले ज्योतीचे पूजन वर्षातून एकदा तरी घरी करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तर सरोजिनी उर्णे यांनी बसवपूजा करताना आलेला अनुभव सांगताना म्हणाले की अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना बसवज्योतीचा संकल्प केला आणि बसवपूजा झाल्यानंतर सगळ्या समस्या आपोआप दूर होत आहेत. घरात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. अनेक समस्या नुसत्या संकल्पनेने दूर होतात. संकल्प करणे व ते पूर्णत्वास जाण्यासाठी सर्व ताकदीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यावेळी सुशीला दरिवे, सरोजिनी उर्णे, हेमा कलबुर्गी, सुनीता पाटील, अक्काताई मारुती पाटील, अक्काताई निमगोंडा पाटील, कमल भीमगोंडा पाटील, अनुसया शेट्टी, लक्ष्मी पाटील, वासंती सचिन उपाध्ये, अंजली एलाच, रुपाली गजानन पाटील आदी शरणी नागरिक उपस्थित होते. श्री गुरु बसवलिंगाय नमः. ब म्हणता माझे भाऊ तुटले, स म्हणता सर्वज्ञानी झालो, हो असे म्हणता वस्तू चैतन्यात म्हणलो, इंती बसवाक्षर त्रय माझ्या सर्वांगी जळकत असलेली पाहून मी तू बसवा बसवा म्हणत असे पहा विश्वरा. विश्वेश्वरांचे हे अलमप्रभूचे वचन. अलमप्रभू 12व्या शतकामध्ये 850 वर्षापूर्वी ज्योत लावली. ती ज्योत सगळीकडे ते लिंगायत धर्मामध्ये वर्षभर हे चालत असते, परंतु श्रावण महिना हे विशेष असते का, त्यामुळे सर्वांनी प्रत्येक घरात असू दे लिंग कोण बांधले त्यांनी सगळीजण हे आपले ज्योत सगळीकडे न्यावे. बसवेश्वरांची ज्योत सगळीकडे न्यावे. अलमप्रभूने 12व्या शतकात लावलेली ज्योत सगळीकडे पसरावे आणि सगळ्यांच्या घरामध्ये श्रावणामध्ये बसवेश्वरांची पूजा ठेवावी. कारण गुरुलिंग जंगम, आमच्या लिंगायत धर्मामध्ये गुरुलिंग जंगमाला फार महत्त्व आहे. का म्हणजे श्रेष्ठ धर्म आहे आमचा. गुरुची पूजा करतो, लिंगाची पूजा करतो आणि जंगमाची पूजा करतो. आणि आम्ही मंत्रपठण करतो ना, 108 मंत्रपठण करतो. ते 108 मंत्रपठण म्हणजे प्रत्येकजण एकेकांचं 108 म्हणजे एक 10 लोक 100 लोक असले तरी असे किती होते बघा मंत्र, म्हणजे घर आपले मंत्रमय होते. त्यामुळे आमचा धर्मात हे सर्वजण लिंगायत धर्मातील लोक असू दे, लिंग जे कोण बांधतात त्यांनी असू दे, सर्वजण हे बसवेश्वरांची पूजा करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. जगद्गुरू बसवकुमार स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा होऊन उत्साहित आम्ही झालेलो आहे. आणि बसवकुमार स्वामीजींना सगळीजण लिंगायत लोक सगळी घरोदारी हे बसव ज्योत सगळीकडे फिरवावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. गुरु बसवलिंगाय नमः. ब म्हणता माझे भव तोटाले, स म्हणता सर्वज्ञानी झालो, व असे उच्चारता वस्तू चैतन्यात्मक झाले, इंती बसवाक्षर त्रय माझे सर्वांगात जळकत असलेले पाहून तू मी बसवा बसवा म्हणत असे गुहेश्वरा. विश्वगुरु मंत्रपुरुष बसवेश्वरांना हृदमंदिरात स्मरण करत इथं आमच्या नंदा एलाजांच्या घरी आलेले जगद्गुरू आलमगिरी पीठाचे जगद्गुरू बसवकुमार स्वामीजी यांच्या चरणी वंदन करून आज नंदा एलाजांच्या घरामध्ये बसवज्योती कार्यक्रम संपन्न झाले. बसवज्योती कार्यक्रम म्हणजे काय होते? बसवज्योती कार्यक्रम मध्ये आलमगिरीहून आम्ही ज्योती घेऊन आलेला आहोत आणि ते ज्योती प्रत्येकांचा घरोघरी घेऊन जाऊन श्रावण महिन्यात पूजा करायचं असे आम्ही संकल्प केलेला आहे. परवा सोमवार दिवशी सरोजिनी उर्णे आमच्या घरात झाले आणि आज सकाळी कलबुर्गी यांच्या घरात बसवज्योती कार्यक्रम झाले आणि आत्ता संध्याकाळी नंदा एलाज यांच्या घरी बसवज्योती कार्यक्रम आहे. बसवकुमार स्वामीजी आले, त्यांनी बसवेश्वरांचं विशेष पूजा अर्चा केले, त्यानंतर ज्योतीचं पूजा करून घेतले. बसवकुमार स्वामीजी लिंग पूजा करून घेतले. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिला, प्रवचनाच्या रूपामध्ये आशीर्वाद दिलं आणि त्यांच्या एलाजांच्या घरामध्ये सगळ्यांनी पुष्पवृष्टी करून आरती करून त्यांना आशीर्वाद दिला.
हे का करावं, म्हणजे ज्या घरात आम्ही ज्योती घेऊन जातो त्या घरात त्यांचं घरात चांगलं व्हावं, आशीर्वाद मिळावं, त्यांना बसवेश्वरांचा आशीर्वाद सदावकाल त्यांच्यात असावं आणि घर प्रसन्न व्हावं, मंत्रमुग्ध व्हावं. मंत्रमय असल्यामुळं आम्ही मंत्रपठण करतो, त्या मंत्रपठणामुळं आमच्या घरात सुख शांती समाधान लाभत असते, आमचं मन प्रसन्न होते. आता माझंच उदाहरण, मागच्या आठवड्यात मी खूप डिस्टर्ब झालेलं होतो आणि ज्यावेळी मी बसवेश्वरांचं नामस्मरण करत मी ज्योती आणतो म्हणून संकल्प केलो आणि ज्योती मी घरात आणलो, तेव्हापासून मी इतकं उत्साहित झालेला आहे. माझ्यात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. मी माझा अनुभव सांगते, कारण हे सगळ्यांनी येणार आहे आणि त्यांनी करून पाहावं. ह्या बसवज्योती कार्यक्रमामुळं ह्या इचलकरंजीमध्ये भरपूर लोक हे बसवज्योती कार्यक्रम ठेवून घ्यावं आणि त्यांच्या घरात सुख समाधान शांती नांदून त्यांनी आशीर्वाद घ्यावं, हे असं मी कळकळीचं विनंती करतो. उद्या पण दुसऱ्यांच्या घरात हे बसवज्योती कार्यक्रम आहे. तुम्ही सर्वजण त्या बसवज्योती कार्यक्रमाचं रूपात तुम्ही सगळी हे पाहावं आणि तुमच्या घरात पण हे बसवज्योती कार्यक्रम ठेवावं, असं माझं कळकळीचं विनंती आहे. जय गुरु बसवेश्वर, हर हर महादेव.